नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। मी रोहिणी पाटील तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस शुभ जावो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच सदिच्छा। आज आपण इकडे आलेलो आहोत गोराण्याला, म्हणजेच गोराण्याला माझ्या बहिणीचा म्हणजेच आमच्या ताऊचा साखरपुडा आहे आणि त्यासाठी मग आम्ही इकडे आलेलो आहे। तिचं लग्न आताच जस्ट म्हणजे 8 दिवस झाले की तिचं लग्न ठरलं आणि त्यांना तिला म्हणजे ते ऐक ना अशी सर्व आवराआवर चालू आहे। आता निघायचं आहे आम्हाला, साखरपुडा इकडे धुळ्याला असल्यामुळे इथून गाड्या केलेल्या आहे आणि इकडून आम्ही सर्वजण जात आहोत। मी काल संध्याकाळी इथे गोराण्याला आलेली आहे, प्रवासाचा काही व्हिडिओ वगैरे केला नाही, तर कुंज मी आम्ही सर्व पृथ्वी सर्वजण आलेलो आहे। तुझे पप्पा येतील आता दुपारून आणि अशी आवरावर चालली आहे, सगळं पॅकिंग वगैरे केली आहे, गाड्या आल्या की निघतोय। चला तर पाहूया आजचा इव्हेंट। एक्सपिरियन्स घेऊ आपण। ही आहे ताऊ, काय वाटतंय तुला आज तुझा साखरपुडा आहे म्हणून? काय वाटेल दगदग? थोडस असं टेन्शन आल्यासारखं होतं। सगळं व्यवस्थित होईल, नको कुंज, ज्याचा इव्हेंट असतो त्याला तर थोडंसं वाटतंच। ही माझी पृथ्वी काय करते, नेलपेंट लावते बघ। पृथू नेलपेंट काय करायचं, काय करते तू? हे मावशीचं लाडकं आता सोडायचं मावशीला। ओ माय, माझ्या पायाला लावतोय पृथ्वी, माझ्या पायाला लावते। चला चला गाड्याला। जल्दी जल्दी ताकत भी पकाए। आता वाजलेत सकाळचे 9 आणि आम्ही चाललोय लॉन्सकडे। अक्षता लॉन्समध्ये जो इव्हेंट आहे त्या ठिकाणी आम्ही चाललोय। पूजा ही आहे नवरीबाई माझी पृथू, इकडे आहे माझी मामी आणि इकडे आहे गाऊ आणि आमच्या भैयाजी, इकडे आमचा गुंजन मामा सोबत कुंज, असं सर्वजण मिळून आम्ही जातोय। आणि 1-2-3 गाड्या असतील मे बी, तर त्या मागे आहेत। बघू आता आजचा इव्हेंट हा कसा पार पडतो आणि आपण सर्वजण आमच्यासोबत हा इव्हेंट देखील एन्जॉय करा। पृथ्वी तिकडे बघा, तिकडे चला तर मग आता आपण हॉलमध्ये डायरेक्ट तिथे भेटूया। पकडू कमी आता करता येते सगळी तयारी, आपण जरा लवकरच आलोय। ही एक शुभ दीदी, तिची आता हेअरस्टाईल चालली आहे, गाव आळवा करायला या आहेत भाभी, यांचा मेकअप चालला आहे। आणि या रोहिणी ताई
बनायचं उभं नाही आणि आई रोहिणी ताई करू चॅनल वाल्या रोहिणी ताई पार्लर वाल्या रोहिणी या आशा ताई. तुला नाही सांगितलं ना तुम्ही मी उभं पोर्ट्रेटच कॅमेरा करते. एवढं सगळं केलं. रडू नाही. हे सर्व साहित्य साखरपुड्यात दोन्ही पक्षांकडून दिलं जात आहे. अशी 5 सवाष्ण्यांची पण पूजा करण्यात आली आणि मी देखील सवाष्ण झाली होती, परंतु माझ्या पृथ्वीने आज खूप त्रास दिला आणि त्यामुळे माझ्याकडून बऱ्याच क्लिप सुटलेल्या आहेत व्हिडिओ करायच्या. त्यांच्या रिंग सेरेमनी देखील मी अटेंड केला नाही आहे. तर तुम्हाला म्हणजे माझ्याकडे जेवढं उपलब्ध आहे तेवढंच क्लिप मी तुम्हाला दाखवत आहे. खूप छान असा हा कार्यक्रम पार पडला साखरपुड्याचा, परंतु माझ्या पृथ्वीने मला अजिबात एन्जॉय करू दिला नाही. मी तिला घेऊन इकडं तिकडं फिरत होती. ती कोणाचकडे थांबत नव्हती. कोणी कितीही फिरवलं तरी ती राहत नव्हती आणि अशामुळे मग बऱ्यापैकी हा माझ्याकडून स्पॉईल झाला आहे इव्हेंट. ठीक आहे, बघू आता पुढचे इव्हेंट मी छानपैकी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. आता पुढे फक्त 15 दिवसातच लग्न ठरलेलं आहे आणि त्या लग्नापर्यंतचे सगळे इव्हेंट आपण तुम्हाला माझ्या ब्लॉगवर पाहायला मिळणार आहेत. तर तुम्ही नक्कीच पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. पृथ्वीला आता जरा बरं वाटतं आहे आणि ती इथे खेळत आहे थोड्यापैकी. पाहू शकता आता थोडी फिरते ती. हे पहा छान आता खेळायला लागते. माहीत नाही किती वेळ अच्छा पडला होता. आता ठेवला इकडे माझ्याकडे. इथे आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. जेवणाची पंगत तुम्ही पाहू शकता. मेनू स्वीटमध्ये गुलाबजामुन बनवले, आमटी होती, पनीरची भाजी होती आणि मिरचीची भाजी, पुरी, शेव, पापड वगैरे सर्व होतं. खूप छान असे मेनू होते. काय खातोय दादा? काय खाते? गुलाबजामुन. काय आहे? हां, आम्ही शेवटच्याच पंक्तीला बसलेलो होतो. आता याच्यानंतर फक्त नवरदेव नवरीची पंगत राहिली, 1-2 लोक राहिले असतील. तर आता निघायचं आहे. जेवण वगैरे करून झालं आहे सगळा इव्हेंट. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खान.